भगवान उमानाथ, दीनानाथ, करुणाघन, सगळ्या देवामध्ये भोळा देव तो फक्त महादेव आहे। माझ्या ताईंनो, आपल्या जीवनामध्ये कुठलेही प्रापंचिक अडचणी असू द्या, इहलोक परलोकातले सगळ्या अडचणी सोडवण्याचं काम भगवान शंकराची उपासना करते। आणि या आताच्या काळामध्ये शिव उपासना, शिवभक्ती ह्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। शिव मंदिर वाढत चाललेली आहेत, शिवभक्त वाढत चाललेले आहेत। मागच्या काही काळामध्ये प्रत्येक माणूस ताण तणाव, दुःख, टेन्शन, शिक्षण खूप घेतलं पण यश मिळत नाही, कष्ट खूप करतायत पण कष्टाला फळ नाही, परिवार खूप मोठा आहे पण एकाचाही विचार नाही, अशी परिस्थिती प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक परिवारामध्ये, परिसरामध्ये, गावागावामध्ये, शहरामध्ये सगळीकडे अशी परिस्थिती। कुठे कुठे माणसाचं माणूस पण हरवून चाललं की काय, अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळत होती। पण भगवान शंकरालाच दया आली आणि त्या अवस्थेमध्ये लक्षात घ्या, मागच्या काही काळामध्ये मी आता जे बोलले ना, माणसाला असं वाटत होतं की आम्हाला आधार कोण आहे, आम्हाला कोण सावरणार आहे, आम्ही एवढे कष्ट करतो, आमच्या कष्टाला फळ मिळत नाही, आमची लेकरं खूप शिकतायत पण त्यांना त्यांच्या त्या परिश्रमाला सुद्धा यश मिळत नाही, एवढा मोठा परिवार आहे, एकाचाही विचार नाही, सगळं अनुकूल आहे पण शरीर साथ देत नाही, कुणीतरी आमचं गाऱ्हाण ऐकणारं असावं, कुणाला तरी आम्ही सांगावं। पर माणसं कुणाला तरी सांगायला निघाली ना, ज्याला सांगायचं ना ते म्हणायचं आमचंच खूप मोठं दुःख आहे, तुमचं कुठं ऐकत बसावं आम्ही, आमचं कुणीतरी वाटून घ्या, असं सांगायचा विषयच नव्हता। पण आता भगवान भोलेनाथाची अशी कृपा झाली, माझे भोलेनाथ म्हणतात तुम्ही कुणालाच सांगू नका, मला एकट्याला सांगा, तुमचे सगळे दुःख पार करतो, मला एकट्याला सांगा, मी ऐकण्यासाठी खंबीर आहे, मी सक्षम आहे आणि ऐकून फक्त गंमत ऐकत राहणार नाही, तर तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढणार आहे, तुमचं मनोबल मी वाढवणार आहे। एक मुद्दा लक्षात घ्या, भगवान शंकराच्या उपासनेनं माणसाचा आत्मविश्वास वाढतोय। संकट कितीही मोठी येऊ दे, त्या संकटाला मात करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते। का? एखाद्या पहाडाला पार करण्याची ताकद आपल्यात केव्हा निर्माण होते, जेव्हा आपल्याला असं वाटतंय की मी जरी थकलो ना, माझ्यासोबत कोणीतरी आहे, मला घाबरायचं काही कारण नाही। मग तसंच तुमचा एकाकीपणा संपवणारं मी तुमच्या सोबत आहे हे सांगणारे भगवान भोलेनाथ सांगतात की बाबा रे, तू घाबरू नको, तू खचू नको, तू फक्त काम करत राहा, तू प्रयत्न करत राहा, तू कष्ट करत राहा, तुझ्या कष्टाला यश देण्यासाठी किंवा आलेल्या संकटाला मात करण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे, तू एकटा नाही। हा आत्मविश्वास ही शिवकथा आपल्यामध्ये निर्माण करते। कुणी म्हणेल ताई मग आमच्या जीवनातली अशी अशी अडचण आहे, मग ही अडचण हे काही केलं तर पूर्ण होईल का? लक्षात घ्या, अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग भगवान भोलेनाथ तुम्हाला नक्कीच देतील, पण सगळ्यात पहिले तुमचा आत्मविश्वास वाढवतील। तुम्ही एकटे नाही हे तुम्हाला समजावून सांगतील, किंवा तुम्हाला कुठल्या तरी प्रसंगानं, कुठल्या तरी गोष्टीनं जाणवेल आपण एकटे नाही, भोलेनाथ आपल्या सोबत आहेत, हे सांगण्यासाठीच ही शिव महापुराण कथा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे। पूर्ण ही पृथ्वी पूर्ण शिवमय आहे। पूर्ण पृथ्वीवरती भगवान शंकर सुंदर रूपामध्ये, कनकन रूपामध्ये विराजमान झालेले आहेत। एक प्रसंग असा आहे, श्रद्धेय पंडितजीच्या श्रीमुखातून श्रवण केलेला आहे। पूर्ण पृथ्वी शिवमय आहे, सगळीकडे असा पाऊल ठेवायला जागा नाही की तिथे भगवान शंकर नाही, कारण या पृथ्वीचा राजाच भगवान शंकर आहे। आकाशाची देवता भगवान विष्णू आहेत, जलाची देवता गणपती बाप्पा आहेत, वायूची देवता सूर्य भगवान आहेत,
अग्नीची देवता माँ जगदंबा आहे, तर पृथ्वीची देवता भगवान शंकर आहेत. आणि पूर्ण पृथ्वी भगवान शंकरानं व्यापलेली आहे. एकदा भगवान भोलेनाथ भगवान श्री विष्णूला म्हणतात, कारण विष्णू आणि भगवान शंकर दोघांचं एवढं प्रेम आहे की दोघेही एकमेकापासून वेगळे नाहीत. एकदा भगवान भोलेनाथ श्री विष्णूला म्हणतात, देवा सगळेजण मला भेटायला येतात, पण तुम्ही पृथ्वीवरती मला भेटायला का येत नाहीत? काय कारण आहे, तुम्ही का येत नाही मला भेटायला? भगवान विष्णू म्हणतात, भोलेनाथ तुम्हाला भेटल्याशिवाय मला तरी कुठे राहावतं? तुम्हालाही मला भेटावंसं वाटतं, पण पृथ्वीवर यायला जे मी निघतो ना, आणि इथे जवळ आलो की मला पहिला प्रश्न पडतो की मी पाऊल कुठे ठेवू. आणि पाऊल कुठे ठेवू? पृथ्वीवर पाय ठेवा. भोलेनाथ मी जिथे कुठे पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतो ना, तिथे मला शिवलिंगच दिसतंय, आणि शिवलिंगावर मी पाय कसा ठेवू? मला ते शक्य होत नाही, म्हणून मी पृथ्वीच्या जवळ आलेला पुन्हा वैकुंठाला वापस जातो. मला पाय कुठे ठेवावा हा प्रश्न पडतो. कुठे पाय ठेवू हे सुचत नाही. भोलेनाथ भेटायला तर खूप यावंसं वाटतं, पण पूर्ण पृथ्वी शिवमय आहे. या पृथ्वीवरचा मातीचा कण न कण, अगदी छोट्यातला छोटा दगड किंवा मोठ्यातला मोठा दगड, प्रत्येक वस्तू शिव स्वरूप आहे. मातीचा कण न कण शिवलिंग स्वरूप आहे. कुठे पाय ठेवू मी? भोलेनाथालाही पटलं ते, म्हणे बरोबर आहे. आता मी पृथ्वीचा राजा, पूर्ण पृथ्वी शिवमय आहे, शिवलिंग स्वरूप आहे. मातीच्या कणाकणामध्ये शिव बसलेले आहेत. लक्ष्मीपते तुम्हालाही प्रश्न पडणं साहजिक आहे की पाऊल कुठे ठेवू. एक काम करा ना, तुम्ही असं रूप धारण करा, असं शरीर धारण करा की त्या शरीराला पाय नसतील. म्हणे असं कसं शरीर धारण करू की त्याला पाय नाही? म्हणे तुम्ही असं रूप धारण करा की त्याला पाय नसले पाहिजेत, आणि ते रूपही मला एवढं प्रिय व्हावं की मी माझ्या जवळ त्याला अखंड ठेवावं, आणि तुमचा माझा वियोगच होऊ नये. जरा मला आठवण करून सांगा, पाय नसलेला जीव कोणता की ज्याला पायच नाही? सर्प, बरोबर आहे, पायच नाही. म्हणजे मला पाय लागण्याची भीतीच तुम्हाला राहणार नाही, किंवा शिवलिंगाला कुठे पायाचा स्पर्श झालाय असा प्रश्नच उभा राहणार नाही. भगवान विष्णू बोलतायत, असं कोणतं रूप आहे की त्याला, त्या शरीराला पाय नाही पण वेग खूप आहे, तुमच्या जवळ राहू शकताय, शरीर लहान आहे, कोणतं रूप घेऊ भोलेनाथ? भोलेनाथ बोलले, तुम्ही सर्प व्हा. सर्पाला पाय नाही, मग तुम्ही सर्प झाले ना, मी असा तुम्हाला उचलेन आणि माझ्या गळ्यामध्ये ठेवेन. तुम्ही अखंड माझ्या गळ्याजवळ राहिले ना, बस तुमचं माझं सानिध्य, आपल्या दोघांचा संवाद अखंड चालू राहील. भगवान श्री विष्णूला ही गोष्ट पटली, आणि श्री विष्णू भगवान सर्प रूप धारण केलं. त्यांनी साप जे बनले, सर्प जे बनले, त्या सर्पाला उचललं भोलेनाथानं. खूप आनंद झाला, आणि भोलेनाथानं सर्पाला गळ्यामध्ये धारण केलं. म्हणजे महादेवाच्या गळ्यातला जो साप आहे ते कोणाचं रूप आहे? भगवान श्री विष्णूचं रूप आहे. दोघे एकमेकाला सोडून राहू शकत नाहीत, त्यांचा दोघांचा वियोग होऊ शकत नाही. हे उदाहरण मी का सांगितलं तुम्हाला, किंवा ही गोष्ट का सांगितली, तर उद्देश एकच आहे की पृथ्वीवरच्या प्रत्येक मातीच्या कणाकणामध्ये भगवान शंकराचं वास्तव्य आहे, हे सांगायचं. हे पूर्ण ब्रह्मांड शिवमय आहे. हे पूर्ण ब्रह्मांड शंकरमय आहे. मग आपल्या जीवनामध्ये आपण या पृथ्वीवर राहतो, म्हणजे आपण कोणाच्या आधिपत्याखाली राहतो? आपला राजा कोण आहे? आपला मालक कोण आहे? या पृथ्वीचा जो मालक आहे तोच आपला मालक आहे. म्हणजे आपला मालक कोण झाला? भगवान भोलेनाथ. माता, ज्या मालकाच्या छत्रछायेखाली आपण राहतो, मग आपल्याला जर अडचणी आल्या, आपल्याला जर एखादं दुःख निर्माण झालं, एखादी समस्या आपल्या समोर जर उभी राहिली,
तर आपण ती अडचण कुणाला सांगितली पाहिजे? मालकालाच सांगितली पाहिजे. मग आपल्या सगळ्याचे मालक, या पृथ्वीचे मालक भोलेनाथ, त्यांना आपण आपल्या जीवनातल्या अडचणी सांगाव्यात, जेणेकरून आपल्या जीवनातल्या अडचणी संपवण्याचं काम या पृथ्वीचा राजा भगवान भोलेनाथ करतील. पूर्ण ब्रह्मांड शिवमय आहे. मातीच्या कणाकणामध्ये भोलेनाथ आहेत. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला किमान कळतंय. आपलं गाऱ्हाणं घेऊन आपण मालकाकडे जावं आपल्या, आणि कळतंय म्हणूनच तुम्ही कथामंडपात आला आहात. तुम्हाला जर कळत नसतं ना की आपल्या जीवनात अडचणी आहेत आणि या अडचणी घेऊन आपण मालकाकडे नको जायला, दुसरीकडेच आपण भेटू, दुसरीकडेच काहीतरी पाहू, मग तुमच्या जीवनातल्या अडचणी संपू शकत नाही. पण तुमच्या सगळ्यांची बुद्धी सात्विक आहे, मन पवित्र आहे, तुम्हाला अध्यात्म कळतंय, म्हणून योग्य ठिकाणी तुम्ही भगवान भोलेनाथाची कथा ऐकण्यासाठी या पवित्र दरबारामध्ये हजर झालेला आहात. भाग्यवान आहात तुम्ही. एक गोष्ट ऐका, कथा भगवान शंकराची असेल किंवा कथा भगवान श्रीकृष्ण परमात्माची असेल, ते कीर्तन असू दे, ते प्रवचन असू दे, ती कथा असू दे, तो हरिपाठ असू दे, तो काकडा असू दे, सत्संग आपल्या सगळ्यांचं कल्याण करणार आहे. सत्संग आपली आंतरिक ऊर्जा वाढवतो, माणसाचा एकाकीपणा संपवतो सत्संग. आणि ज्याच्या जीवनामध्ये सत्संग घडतोय ती माणसं भाग्यवान आहेत. बऱ्याच लोकांना भाग्यवंताची व्याख्या काय तीच माहिती नाही. बरीच लोक कुणालाही भाग्यवान म्हणतात. ज्याच्याकडे खूप संपत्ती आहे लोक त्याला म्हणतात तो भाग्यवान माणूस आहे, किती मोठं धन आहे त्याच्याकडे. एखाद्याला सौंदर्य प्राप्त झालं लोक म्हणतात काय भाग्यवान आहे, काय रूप दिले देवानं याला. एखाद्याच्या अंगामध्ये खूप ताकद आहे तो म्हणतो तो भाग्यवान आहे, त्याला म्हणून तर बळ मिळालंय. एखाद्याला एखादं पद मिळालं, प्रतिष्ठा मिळाली, संपत्ती मिळाली, नावलौकिक प्राप्त झाला तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात. पण सत्य सांगते माझ्या ताई दादांनो, ही भाग्यवंताची व्याख्या नाही. धन मिळणं म्हणजे भाग्यवान असणं असं नाही. रूप प्राप्त होणं, पैसा मिळणं, फिरायला गाड्या मिळणं, एखादं पद प्रतिष्ठा प्राप्त होणं, अंगामध्ये खूप ताकद असणं म्हणजे याला भाग्यवान म्हणता येणार नाही. जर धन, पद, प्रतिष्ठा, बल, मनुष्यबळ ही जर भाग्याची व्याख्या असती तर रावण कुठे कमी होता या सगळ्या गोष्टीमध्ये? रावणाकडे काय बळ कमी होतं का? धन कमी होतं त्याच्याकडे? माझ्या दादांनो, या महात्म्यानं स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं, स्वतःचं धन लोकांना वाटून दिलं, आणि ज्यांनी वैराग्य धारण केलं असे जगद्गुरु तुकोबाराया, त्यांनी रावणाचं धन सांगितलं म्हणून आपल्याला माहिती झालं की किती धन होतं त्याच्याकडे. लंके माझी घरे किती ती आई का, सांगत तसे संख्या जैशी तैसी, कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 7 कोटी घर शुद्ध सोन्याची होती रावणाकडे. एवढी संपत्ती आपल्यापैकी कुणाकडे आहे? 7 कोटी घरं रावणाकडे सोन्याची होती. तुमच्याकडे किती आहेत? किती कोटी घरं आहेत तुमच्याकडे सोन्याची? राहतं घर? कुणी म्हणाल ताई धन काय कुठं सांगायची गोष्ट आहे का आमच्याकडे एवढं आहे म्हणून? म्हणाल कोणी तसं. खरंच आताच्या काळामध्ये आपल्याकडे संपत्ती किती हे सांगू नये, कारण उगीच काहीतरी अडचण होण्याची शक्यता असते. पण रावणाची संपत्ती जेवढी होती तेवढी संपत्ती आज कुणाकडेच नाही. 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची. बर रावणा एवढी ताकद कुणाकडे? रावणाला 20 भुजा 10 मस्तक होती. आपल्यामध्ये जे बसलेले आहेत त्यांच्याकडे किमान 5 भुजा, किमान 2 मस्तक आहे का कोणी असं? झोपल्या काका? तुम्हाला विचारते मी, आहे का कोणी असं? 2 मस्तकाचं? ताई 2 मस्तकाचं कोणी असतं इकडे कशाला आलं असतं ते? असं म्हणेल कोणी?
2 मस्तक नाही, बरं किमान 5 हात सुद्धा 5 नाहीयेत. पण रावणाचे पहा बल, 20 भुजांचा 10 मस्तकांचा बलशाली राजा रावण. त्याची ताकद तर ऐका, कैलास पर्वत हातावर घेऊन नाचत होता तो रावण. काय ताकद आहे. आता बाजारची पिशवी आपण बाजारापासून घरापर्यंत 10 जागेवर टेकवतो. ताकद राहिली का आपल्या अंगामध्ये? नाही. आपल्या अंगात ताकद नाहीये. का नाही राहिली? आपलं खाणं व्यवस्थित नाही, जेवण व्यवस्थित राहिलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मनाचं पोत पाठीवर घेऊन पळत होते. करडई हातात घेतली तर तेल खाली गाळत होते. आता आपल्याच्यानं काही शक्य नाही, पण ते एवढे ताकदवान का होते? तर जेवायला बसले ना तर एक एक मावळा 5-5 पाचुंदे खात होता. पाचुंदा म्हणजे 5 पोळ्याचा एक पाचुंदा, 5 25 पोळ्या एकच मावळा खात होता. पोळी म्हणजे आताचा फुलका नाही. पोळी म्हणजे त्या काळची पोळी म्हणजे एक मोठी चपाती नाही, चपाता एकच खान तिकडं आपल्यासाठी असणारे अशा 25 पोळ्या एकच बहादर खात होता. ताकद भरलेली असायची. लिंबू फेकलं तर मिशीवर बसायचं. आता काळ बदलला, परिस्थिती बदलली, आता कठीण आहे सगळं. बाजारची पिशवी आपण 10 जागेवर टेकवतो. आता मच्छर मरत नाही. मच्छरला घाबरून आपण जागा बदलतो, पण मच्छर आपल्याच्यानं मरत नाही. तर हे सगळं का सांगते आहे मी तुम्हाला? रावणासारखं बल सुद्धा आज कुणाच्या अंगात नाही. रावणासारखी संपत्ती नाही. जर मनुष्यबळ ही जर खरंच भाग्यवंत असल्याचं लक्षण असेल, म्हणजे भाग्यवान कुणाला म्हणायचं त्याच्यावर आपण चर्चा करत आहोत. आपण काय व्याख्या करतो? एखाद्याकडे धन आहे, एखाद्याकडे सौंदर्य आहे, एखाद्याकडे बळ आहे, तर आपण म्हणतो हा माणूस भाग्यवान आहे. पण रावण याच्या बाबतीत कुठेच कमी नव्हता. बलानं मोठा होता, रूपानं सुंदर होता, ताकदीनं भरलेला होता, ज्ञानानं मोठा होता, लंकेचा राजा होता, देवतांना त्यानं बंदीशाळेमध्ये टाकलेलं होतं, एवढा सामर्थ्यवान होता. तरी पण आपण त्याला भाग्यवान म्हणत का म्हणत नाही? धन असणं हे जर भाग्याचं लक्षण आहे तर रावणाला आपण भाग्यवान म्हणायला पाहिजे. का म्हणत नाही तुम्ही? तुमच्या नातवाचं नाव रावण ठेवता का? नाही ठेवत. सकाळी उठल्या उठल्या राम राम म्हणण्याऐवजी रावण रावण म्हणता का? नाही म्हणत. का म्हणत नाही? तर रावणाकडे धन होतं, रावणाकडे मनुष्यबळ होतं, रावणाकडे बल होतं, सगळं होतं, पण रावणाच्या जीवनामध्ये सत्संग नव्हता, म्हणून हे सगळं व्यर्थ गेलं त्याचं. आता याच्यातून तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे. धन, संपत्ती, बल हे असेल तर तो भाग्यवान आहे. आता ही व्याख्या आपण पुसून टाकली. त्याला भाग्यवान म्हणता येत नाही. मग भाग्यवान कोण आहे? ज्याच्या जीवनामध्ये सत्संग आहे, ज्याच्या जीवनामध्ये कथा कीर्तन ऐकणं आहे, ज्याच्या जीवनामध्ये साधूची संगती आहे, ज्याच्या जीवनामध्ये नित्य हरिपाठ आहे, ज्याच्या जीवनामध्ये काकडा गायला जातो, जो नित्य काकडा करतो, जो कीर्तन ऐकतो, जो कथा ऐकतो, जो साधू संतांच्या संगतीमध्ये आहे, जो जमेल तसं तीर्थयात्रेला जातो, चांगली सत्कर्म करतो, दारात आलेल्या याचकाला किमान कुरभर अन्न आणि तांब्याभर पाणी देतो, जो धर्माच्या कामामध्ये अन्नदान करतो, भगवत कार्यामध्ये दान देतो, ज्याचा पैसा चांगल्या कामामध्ये खर्च होतो, तो व्यक्ती जगामध्ये भाग्यवान आहे. ही भाग्यवंताची व्याख्या. रावणा एवढी संपत्ती आमच्याकडे नाही, काही हरकत नाही. रावणा एवढं बल आमच्या अंगात नाही, काही हरकत नाही. एकट्या रावणाला 80,000 पत्न्या, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू होते. एकट्याचं मतदान एवढं होतं, कुणी त्याच्या शब्दाच्या बाहेर नव्हतं. आता आमचीच पोरं आहेत पण आमचंच ऐकत नाही, काही हरकत नाही. रावणा एवढं मनुष्यबळही आपल्याकडे नाहीये, काही हरकत नाही. पण तुमच्या जीवनामध्ये जर हा सत्संग असेल ना तर तुम्ही नक्कीच भाग्यवान आहात. रावणाही पेक्षा तुम्ही भाग्यवान आहात. कारण रावणाकडे सर्व होतं पण सत्संग नव्हता. आपण तुटके आहोत, दुबळे आहोत, गरीब आहोत, साधे भोळे आहोत, पण आपण सत्संगात आहोत. ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे. म्हणून इथे बसलेल्या प्रत्येक भाग्यवंताच्या भाग्याला
वंदन करूयात. आणि भाग्यवंताची संतांनी केलेली व्याख्या आहे काय? भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन. त्याची वाट पाही त्याची वाट पाही रघुनंदन, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. भाग्यवंताची व्याख्या संतांनी केली आहे. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, त्याची वाट पाहे रघुनंदन. तर आपण सगळेजण भाग्यवान आहोत की आपण सर्व भाग्यवान लोक इथे कथा ऐकण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. शिवमहापुराण हा जो ग्रंथ आहे, तर या ग्रंथामध्ये भगवान शंकराची उपासना कशी करावी अशा भगवान परमात्माच्या संदर्भातल्या देवाच्या सहज कृपा करणाऱ्या कथा आपल्याला ऐकायलाही मिळणार आहेत. वेदव्यासांनी हा ग्रंथ तयार केला आणि हा जेव्हा ग्रंथ तयार झाला तर तो ग्रंथ तुमच्या आमच्यासाठी इथे सहज उपलब्ध झालेला आहे. या शिवमहापुराणमध्ये 24,000 श्लोक आहेत, 7 संहिता आहेत आणि 24,000 श्लोकांचा हा सुंदर ग्रंथ आहे. हा जो ग्रंथ आहे तो आपल्या जीवनातलं दुःख, दारिद्र्य, दैन्य संपवणारा आहे. पापी माणसाने जरी ही शिवमहापुराण कथा ऐकली तर त्याचं पाप संपून जाईल, त्याच्या जीवनामध्ये क्रांती होईल, बदल होईल, एक ऊर्जा मिळेल आणि कितीही मोठं संकट जीवनामध्ये आलं तर त्याला पार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होईल. एक मुद्दा लक्षात घ्या, या मृत्यूलोकामध्ये आपण सर्वजण पूर्वजन्मामध्ये केलेले भोग भोगण्यासाठी आलेलो आहोत. माझं बोलणं लक्षात घ्या बरं का. कुणी जर म्हणत असेल की माझ्या जीवनामध्ये दुःखच नाही, माझ्या जीवनात अडचणच नाही, तर समजावं तो व्यक्ती खोटं बोलतोय. असं होऊ शकत नाही. कारण या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण दुःख भोगण्यासाठी चाललेलो आहोत. कारण या लोकाला भोगभूमी म्हणतात. ही कर्मभूमी आहे, भोगभूमी आहे.
केलेल्या पूर्वजन्मामध्ये केलेल्या कर्माची फळं भोगण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. म्हणून मी सुखी आहे किंवा माझ्या जीवनात दुःखच नाही असं कुणीच म्हणायचं कारण नाही. हा, दुःखाचे प्रकार वेगळे वेगळे असतील आपल्या जीवनामध्ये, वेगळे वेगळे असतील. कुणाला शरीराचं दुःख असेल तर कुणाला परिवाराचं दुःख असेल, कुणाला परिवाराचं दुःख तर कुणाला परिसराचं दुःख. प्रकार वेगळे असतील पण प्रत्येक माणूस दुःखी आहे. दुःखाचे 3 प्रकार आहेत: आधी भौतिक ताप, आध्यात्मिक ताप आणि आधी दैविक ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे शरीरामध्ये निर्माण होणारे आजार, ताप येणं, खोकला लागणं, सर्दी होणं, अनेक प्रकारचे रोग लागणं, आध्यात्मिक ताप. आधी भौतिक ताप, शरीर चांगलं आहे पण परिवारच चांगलं नाही. सासूचा त्रास, सासऱ्याचा त्रास, सुनेचा त्रास, कुणाचा त्रास, सगळ्या परिवाराचा त्रास. हे झाले की शेजाऱ्यांचा त्रास, हे जर चांगले असतील तर. म्हणजे त्रास नाही असं कोणीच नाही. मुलाचं लग्न जमना त्याचं टेन्शन, मुलीला मनासारखं स्थळ मिळाना त्याचं टेन्शन, वेळेवर पाऊस पडना, केळीला भाव मिळाना, हे सगळं तणाव, टेन्शन. हाताखाली एक पण सून नाही, ती बाई टेन्शन मध्ये, माझ्या हाताखाली सून कधी येईल. आणि जिच्या हाताखाली 4-4 सुना आहेत ना, ती सुद्धा टेन्शन मध्ये, या माहेरी कधी जाते. कारण त्या माहेरी गेल्याशिवाय शुद्ध तुपातला शिरा खाताच येत नाही. म्हणजे प्रत्येक माणूस तणावामध्ये आहे. परिसराचा त्रास, परिवाराचा त्रास. आणि हा त्रास नसेल, आरोग्य चांगलं असेल, घरातली लोक चांगली असतील, परिसर चांगला असेल तर लक्षात घ्या, नैसर्गिक काहीतरी त्रास आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. हे का सांगते मी तुम्हाला? मला दुःखच नाही असं इथे कोणीच म्हणू शकत नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया. सत्य है, इथे कोणी सुखी नहीं. अगर कोई कहता है मैं सुखी हूं तो गलत बात है, वो आपसे झूठ बोल रहा है. संतों ने कहा है इस धरामंडल पर कोई सुखी आपको नहीं मिलेगा, न राजा न रंक, कोई सुखी नहीं है. सब लोगों का जीवन दुखों से भरा हुआ है. राजा दुखिया, राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. नहीं रे रा. म्हणत असेल कुणी मी सर्व सुखी आहे, तर ते माणूस तुम्हाला फसवतय, तुम्हाला आणखी तुमच्या दुःखामध्ये भर घालतय. कारण दुसरं सुखी असलेलं आपल्याला कुठं सहन होतंय. जळगाव शेजारचं सुखी आहे हे पाहवतं तरी का आपल्याला? म्हणजे आपल्याला आणखीच ॲलर्जी होते, आणखीच आपलं पित्त खवळतंय. झालं का दुःख वाढलं की नाही? मग जे तुम्हाला म्हणताय ना मी सर्व सुखी आहे, समजावं ते तुमच्या दुःखात भर घालतंय. ऐकू नका त्याचं.
या जगामध्ये कोणीच सुखी नाही, कोणीच सुखी नाही. प्रत्येकाचं जीवन दुःखानं भरलेलं आहे. पण तुम्हाला या दुःखातही तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम, तुमचं दुःख शीतल करण्याचं काम किंवा त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवण्याचं काम शिव महापुराण करणार आहे. ते तुम्हाला सांगणार आहे. घाबरू नका, या मार्गाने चाला, असं करा. प्रश्न सुटतच नसतील तर माझं नामस्मरण करा. उपाय ऐका बरं, सगळ्यात मोठा उपाय. कुठल्याही प्रकारचं दुःख तुमच्या जीवनातलं असू द्या, आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक, म्हणजे नैसर्गिक त्रास, परिसराचा त्रास आणि आपल्या शरीराचा त्रास, ह्या तिन्ही त्रासांना जर संपवायचं असेल तुम्हाला तर भगवान परमात्माच्या नामाचं स्मरण करा. माझं बोलणं कान देऊन ऐका. मग तुम्हाला कुठलं नामस्मरण जमतंय? जर तुम्हाला जमत असेल रामकृष्ण हरी, तर या मंत्राचा तुम्ही उठता बैसता हरी बोला नामस्मरण करू शकता. जर तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणायला जड जात असेल, त्याच्यात मन लागत नसेल, तर ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र म्हणू शकता. ओम नमः शिवाय म्हणायला जर जड जात असेल तुम्हाला, तर नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. हेही म्हणायला तुम्हाला जड जात असेल तर सोपा मंत्र आहे, ज्याच्या तोंडातले 32 रिटायर आहेत ते सुद्धा म्हणू शकते. असा एक मंत्र आहे, ज्याच्या तोंडातले 32 काय धात रिटायरमेंटला गेलेले आहेत ते सुद्धा म्हणू शकता. असा एक मंत्र आहे, राम राम राम. या मंत्राचा जप करा. याच्यातही तुमचं मन लागत नसेल, कुठे अकाली मृत्यूची भीती असेल, ओम त्र्यंबकम यजामहि सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्योर्मुक्षेमामृतात, या मंत्राचा जप करा. हेही तुम्हाला जमत नसेल तर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. माझं बोलणं लक्षात घ्या. तुम्हाला तुमच्या जीवनातले दुःख संपवायचे असतील, त्रास कमी करायचा असेल, तर सगळ्यात पहिले तुम्ही भगवंताच्या नामाचा टाहो फोडा. जे तुम्हाला सोपं नाम जप वाटतं तो करा. रामकृष्ण हरी म्हणा, राम म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. जो तुम्हाला सोपं वाटतंय ते, पण नामस्मरण करा. आता तुम्ही म्हणाल, ताई दीदी नामस्मरण केल्यानं काय होईल? तर नामस्मरण केल्यानंतर पहिले तुमचं पाप संपून जाईल. नामस्मरण केल्यानं काय होईल? पहिले तुमचं पापच संपून जाईल. प्रमाणे आमच्याकडे घेताना घेताना विठोबाचे हो हो पर्वत जळतील पापाचे. जय हो. पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे हो, पर्वत जळतील पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, वेदशीलाला झाली सीमा, वेदशीलाला झाली सीमा. घेताना
तुम्हाला जर तुमच्या जीवनात सुखी व्हायचं असेल तर आजपासून ही गोष्ट चालू करा. भगवंताचं नामस्मरण करा. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे. दुसरा पुरावा देते. मला सांगा, आपल्यामध्ये हरिपाठ कुणाकुणाला माहिती आहे? माहिती आहे हरिपाठ. नित्य हरिपाठ करणारे थोडे असतील, पण हरिपाठ माहिती आहे आपल्याला. हात खाली घ्या. हरिपाठामध्ये माऊलींनी सांगितलंय, नामासन कीर्तन साधना पायी सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. पाप जळेल तुमचं. सगळ्यात पहिलं सांगते तुम्हाला, नामस्मरण करायला चालू करा. तुमचं पाप जळून जाईल. आणि पाप जर कमी झालं तर तुमचा त्रास आपोआप कमी होईल. तुम्हाला त्रास का होतोय? हे पापाची फळं भोगतोय आपण. मग तो शारीरिक असेल, पारिवारिक असेल किंवा परिसरातला असेल. आपल्या जीवनामध्ये जो त्रास आहे ना, हे आपल्या पापाचं फळ आहे. आणि जर पापच कमी झालं तर त्रास काय होणार आहे आपल्याला? सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतील. पण त्याच्यासाठी काय करायचं? सगळ्यात सुरुवात कुठून करायची? जो मंत्र आपल्याला चांगला वाटतो, जो सोपा वाटतो, जिथे आपलं मन लागतं. मन लागणं फार गरजेचं आहे बरं. नाहीतर राम राम तर म्हणतंय पण शंकराचं ध्यान करतंय. भेद नाही त्यांच्यामध्ये, पण मन लागलं पाहिजे. म्हणून जो मंत्र तुम्हाला सोपा वाटतो तो चालू करा. सांगते बरं मी तुम्हाला एक गोष्ट. वृंदावनला आता मी दुर्गा उत्सवाच्या अगोदर जाऊन आले. तशी बऱ्याच वेळेला गेले होते मी, पण आता मी गेलो दुर्गा उत्सवाच्या अगोदर वृंदावनला. 7-8 महिन्यापासून एका महाराजांचे व्हिडिओ मी फॉलो करत होते यूट्यूबला. त्यांच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. श्रद्धेय प्रेमानंदजी महाराज. प्रेमानंद महाराजांच्याकडे आज साऱ्या जगाचं आकर्षण आहे. मी फक्त देशाचं म्हणत नाही. आपले सगळे क्रिकेटपटू, सिनेस्टार सगळे जाऊन आले त्यांच्याकडे. विराट कोहली मागच्या काही दिवसामध्ये जाऊन आले. सगळे सिनेस्टार पण जातात त्यांच्याकडे. आपल्या देशातली सगळी जी मातब्बर एक ग्रेड जी लोक आहेत ना, ती सगळी त्यांच्याकडे जाऊन येतात. परदेशातले लोक तर रोजच आहेत त्यांच्याकडे, रोज. परदेशातले आहेत नवल नाही, पाकिस्तानमधले सुद्धा लोक त्यांच्याकडे जाऊन आले. व्हिडिओ आहेत त्यांचे. तर त्या महात्म्याचं दर्शन घेण्याचं भाग्य मला मिळालं बरं. आणि दुसरी माझ्या भाग्याची गोष्ट, त्या महाराजांच्या समोर मी भजन गायलं, राधा राधा. तर एवढा आनंद झाला. 2 महिन्यामध्येच ते भजन जवळजवळ 4.5 लाख लोकांनी पाहिलं ते भजन. देशभरातले लोक, जगभरातले लोक ते भजन पाहतात. तर त्या महाराजांच्या बद्दल मी का सांगते तुम्हाला? प्रेमानंद महाराजांना यूट्यूबवर तुम्ही सर्च करा. प्रेमानंद महाराजांना 17 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत. किती वर्षापासून? 17 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत. पण त्या महाराजांच्या चेहऱ्यावरचं तेज, म्हणजे 2.5 वर्षाचं लेकरू जेवढं तेजस्वी दिसतं ना, तेवढे तेजस्वी दिसतात ते. त्यांना कोणीतरी विचारलं, बाबा 17 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत तुम्हाला, आणि एवढं तेज आणि एवढ्या ताकदीनं प्रवचन करता, हे कसं शक्य आहे? रोज 2:30 वाजता तुम्ही वृंदावन परिक्रमेला जाता, हे कसं शक्य आहे? तुमच्या किडण्या कुठे आहेत? तुम्हाला किडण्याच नाही, ते कसं शक्य आहे? तर महाराजांनी उत्तर काय दिलं? दादा, माझी एक किडनी राधा आहे, तर दुसरी किडनी कृष्ण. काय म्हटलं? तुम्ही कशावर जिवंत आहात? ते फक्त राधा 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 या नामाचा उच्चार करता, दुसरं काहीच नाही. हा, साधू संतांची प्रवचन सांग, त्यांच्या चरित्रावरती प्रवचन देतात, राधा राधा नामस्मरण करतात, दुसरं काहीच बोलत नाही. राधा राधा. हे कशाचा परिणाम आहे? हा, आजार त्यांच्या सोबत आहे, पण त्या आजार मात करण्याचं बळ त्यांना कशानं मिळालंय? नामस्मरणानं मिळालंय. तसं संकट कधीच आपला पाठलाग सोडणार नाहीत, समस्या कधीच आपला पाठलाग सोडणार नाहीत, पण त्या समस्यावर मात करण्याचं बळ तुम्हाला मिळेल. कशानं? नामस्मरणानं. आज शिव महापुराणमध्ये आपण संकल्प करायचा आहे, आजपासून माझं पाप कसं कमी होईल? कारण पाप भोगण्यासाठीच आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत, कर्माची फळं भोगण्यासाठी आलेलो आहोत. तर हे पाप संपवण्याचं काम भगवंताचं नाम करणार आहे. म्हणून तुम्हाला जे सोपं वाटतंय ते श्री शिवाय नमस्तुभ्यम, नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप आपण करू शकतो. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. सर्वांनी म्हणा, नमः शिवाय.
नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय तर आपण आपल्या जीवनातल्या अडचणी संपाव्यात याच्यासाठी सगळ्यात पहिलं काय करायचं, भगवान परमात्माचं नामस्मरण करायचं.
हे नामस्मरणाचा प्रयोग तुम्ही फक्त 40 दिवस करा अगोदर. या 40 दिवसामध्ये जर तुम्हाला अनुभव नाही आला तर मग मला बोला. अनुभव तुम्हाला 100% येईल. कुठली समस्या असू दे, काहीही अडचण असू दे, फक्त याला चालू करा तुम्ही. आणि जर तुम्हाला अनुभव आला तर हे सातत्यानं पुढे करायचा. जो मंत्र तुम्हाला आवडतोय तो. हां, मग हळूहळू पुढचे प्रश्न सुटत जातील. पहा, भगवान परमात्माचं नामस्मरण करावं. आणि नामस्मरण तर करावं, त्यानं आपली बुद्धी शुद्ध सात्विक होते, वाणी शुद्ध होते, मन शुद्ध होतं. दुसऱ्याची निंदा आपल्या कानानं आपण ऐकायची नाही. दुसरी गोष्ट काय करायची, आपण देवाची कथा ऐकायची. चुकीचं काही ऐकू नका. कथा नाही ऐकायला मिळाली काही हरकत नाही, पण कुणाची निंदा तरी कानानं ऐकू नका. पण आपण चुका करतो. पहा, आपली मुलं LKG UKGला पाठवतो आपण, किंवा इंग्लिश मिडियमला लेकरं घालतो, लाख रुपये फीस भरतो आपण. तरी पण पाहिजे तेवढं लेकरू आपलं यशस्वी किंवा बुद्धिमान होत नाही, किंवा आपल्या लेकराला पाहिजे तेवढा सक्सेस मिळत नाही. मालक तुमचे खूप कष्ट करतात पण पैसा घरात टिकत नाही. कुणाच्या एकात नाही, दोनात नाही, पण घराला किंमत नाही. सगळं घर अन्नधान्याने भरलंय पण आरोग्यात चांगलं नाही. का घडतं असं माहिती आहे तुम्हाला? याला जबाबदार तुम्ही आहात. टेन्शन मध्ये आला असताल तुम्ही. ताई, पहिल्याच दिवशी आम्हाला कथेमध्ये तुम्ही आम्हालाच आरोपी करायला लागलात. खरं सांगते मी तुम्हाला, तुम्ही जबाबदार आहात. काय तुम्ही चुकताय सांगू तुम्हाला? तुम्ही सगळं पूजापाठ करता, सगळं काही करता व्यवस्थित, पण स्वयंपाक करताना सखूची सून आली का, राधाची सून गेली का, काही गरज आहे का तुम्हाला घरच्या भाकरी खाऊन लोकांचे धुणे धुवायचे? हा, काय गरज आहे तुम्हाला? चुकूनही कुणाची निंदा करू नका आणि ऐकू सुद्धा नका कधी स्वयंपाक करताना. काही मावशा आम्हाला म्हणतात, ताई कोणाचं तरी काहीतरी ऐकल्याशिवाय आम्हाला अन्नच पचन होत नाही. तशा माझ्या ताईंना मी सांगेल, तुम्ही त्याच्यासाठी स्पेशल वेळ काढा, सेपरेट तास, निंदेचा तास वेगळा काढा. पण स्वयंपाक करता वेळेला तुम्ही चुकूनही घाणेरडं बोलू नका, वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका. का? आपण खातो काय त्याच्यावर आपली बुद्धी आणि आपले विचार अवलंबून असतात. त्याच्यावरच अवलंबून असतात. आपल्या पोटात अन्न कसं जातंय. तुम्ही म्हणाल आम्ही खूप छान आंघोळ करून स्वच्छ राहून एकदम स्वच्छ निर्जंतुक सगळा स्वयंपाक करतो. कितीही स्वच्छतेने स्वयंपाक कराल, पण विचार घाणेरडे जर असतील, कानावर चुकीचं पडत असेल, तर ते विचाराचा प्रभाव त्या अन्नावर होत असतो. आणि ते अन्न जर आपल्या लेकरांनी खाल्लं तर त्यांची सुद्धा बुद्धी खराब होते. याला जबाबदार कोण? तुम्ही आहात. म्हणून उद्यापासून किंवा आज संध्याकाळच्या स्वयंपाकापासून आपण संकल्प करायचा, आजपासून मी कुणाचीही निंदा कानानं ऐकणार नाही, किमान स्वयंपाक करेपर्यंत तरी. करणार आजपासून? मला सांगा, स्वयंपाक कोण कोण करताय? सगळं करताय. कोणीच करत नाही का? इकडे विचारू का? इकडे विचारायचं काही कारणच नाही. कोण कोण स्वयंपाक करताय? हा, सगळ्याजण करतात. एक टाइम करता का 2 टाइम करता? 2 टाइम करता. नाही, मला वाटलं सकाळचं संध्याकाळी करता. हा, तुम्ही 2 टाइम स्वयंपाक करता. काळजी एवढीच घ्या की तुम्ही त्या काळामध्ये, हा, तुमच्या लेकरांनी तुम्हाला जेवायला मागितलं त्याला बोला, त्याला द्या. मालकाने डबा भरून मागितला त्यांना द्या. फक्त निंदा कुणाचीच करू नका स्वयंपाकाच्या काळामध्ये. माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला. जर तुम्हाला वाटत असेल ना, माझा परिवार प्रगत झाला पाहिजे, माझ्या लेकराची बुद्धी पळाली पाहिजे, माझं लेकरू विवेकानंदासारखं, हनुमंतरासारखं बुद्धिमान झालं पाहिजे, वाटत असेल घरात आलेली लक्ष्मी टिकावी, आमच्या घराला समाजात मान प्राप्त व्हावा, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, तर एवढीच गोष्ट सांभाळा. स्वयंपाक करताना निंदा कुणाची करू नका आणि वाईट कानानं ऐकू नका. हा प्रयोग करून पहा. फरक नाही पडला तर मला बोला पुन्हा. तुम्ही 100-101% तुमच्या जीवनामध्ये बदल होईल. एवढं पथ्य तुम्हाला पाळायचं आणि सगळे तुमच्या हातामध्ये. उगीच फुकटचे स्वप्न पाहून उपयोग नाही, काहीतरी प्रात्यक्षिक प्रयोग आपण केले पाहिजेत त्याच्यावर. तर हे पथ्य तुम्हाला पाळायचं आहे. हा, मग काय जर वाईट ऐकायचं नाही तर भगवंताची कथा, आता मोबाईलवर सगळ्या सुविधा आहेत. एखादा शिवमहापुराण कथा लावा, किंवा तुम्ही रामायण लावा, भागवत लावा, भजन ऐका, हरिपाठ ऐका, कृष्णाची भजन ऐका. तुम्हाला जे सोपं वाटतंय ते तुम्ही करा. पण चुकीचं त्या काळामध्ये कुठलं चुकीचं वाक्य तुमच्या कानावर नको पडायला, तुमच्या तोंडून बाहेर नको पडायला. हे दुसरं पथ्य आता तुम्हाला सांगितलं. पहिलं नामस्मरण करायचंय. सुखी जर व्हायचं असेल तर
जीवनामध्ये सुख नांदावं, सगळ्या परिवाराला सुख मिळावं असं जर वाटत असेल तर हे पहिलं पथ्य नामस्मरण, दुसरं पथ्य स्वयंपाक करताना चुकीचं बोलायचं नाही, चुकीचं ऐकायचं नाही. तेवढा वेळ, नंतर तुम्हाला मोकळीक आहे, नंतर कुठलं बंधन नाही घालणार मी तुम्हाला, पण तेवढा काळ काळजी घ्या. शिवमहापुराणमध्ये सध्या देखील या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. ई मानवा पाप कृतो दुराचारत खला कामादी निरता नित्यम तेपि शुद्ध ते नैव. म्हणजे तुम्ही भगवान परमात्माची कथा श्रवण करा, त्याचं नामस्मरण करा, कारण हे शिवमहापुराण आपल्या सगळ्यांचं कल्याण करणारं आहे. या शिवमहापुराणचं महात्म्य असं सांगितलं, कथेच्या पहिल्या दिवशी असं सांगतात, या शिवमहापुराण कथेचं महात्म्य सांगतात की ही शिवमहापुराण कथा अट्टहासानं ऐकली तर ती कल्याण करतेच, पण चुकून जरी ऐकली तर ही कथा आपलं कल्याण करते. हा प्रभाव शिवमहापुराण कथेचा आहे. त्याच्यासाठी पहिली कथा सांगितली एका पुरुषाची आणि दुसरी कथा आहे एका स्त्रीची. तर पहिली कथा एका पुरुषाची. मृत्यूलोकामध्ये एक नगर आहे, शिवमहापुराणमध्ये आलेली कथा आहे. त्या नगरामध्ये एक दुराचारी व्यक्ती राहतोय. त्याच्या जीवनामध्ये सत्संग वगैरे असं काहीच नाहीये. आई वडील चांगले होते पण संस्कार चुकल्यामुळे तो मुलगा चुकत गेला. त्याचं नाव देवराज. देवराज नावाचा ब्राह्मण आहे. कुकर्म करण्यामध्ये खूप पुढे आहे. कुठलंच चांगलं कर्म करायचं नाही, सगळे वाईट कर्म करायची. कानानं वाईट ऐकायचं, तोंडानं वाईट बोलायचं, डोळ्यानं वाईट पाहायचं, हातानं चोऱ्या करायच्या, या पावलानं कुठेतरी घाणेरड्या जागेवरती जायचं. कुठलं चांगलं कर्म तो करत नाही. आई वडिलांनी त्याला एकदा दोनदा तीनदा समजावून सांगितलं, पण त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही. म्हातारे झालेले मायबाप थकून गेले त्याला समजावून सांगून, आणि शेवटी म्हाताऱ्या मायबापांनी ठरवलं आता याचं लग्न लावून देऊ. याच्या गळ्यामध्ये एकदा जबाबदारी पडली की मग याला कळेल की काय असतो संसार, आपण असं मोकाट फिरू नये याची जाणीव त्याला होईल. आणि बरेच मायबाप हाच मार्ग वापरतात, बरोबर. पोरग जेव्हा आपलं ऐकत नाही तेव्हा आई वडील काय करतात, त्याचं लग्न लावून देतात, मग याला कळेल. पण तुम्ही तुमची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलताय, तुमचं टेन्शन दुसऱ्याच्या गळ्यात घालताय. तुम्ही लग्न करून आणखी त्यात ताण वाढून घेताय स्वतःचा. जोपर्यंत त्याला जिम्मेदारीच कळत नाही, दुसऱ्याचं लेकरू आपल्या घरात आणलं ना, मग तुमच्या डोळ्यासमोर आणखी एक टेन्शन, आता या मुलीला कसं सांभाळायचं, हे तर मोकाट फिरताय. तर मुलगा आपला बिघडू नये याच्यासाठी तुम्ही बालपणापासून त्याला संस्कार लावण्यावर लक्ष द्या. त्याला संस्कार द्या चांगले, त्याला शिकवण द्या, वेळोवेळी त्याला चांगलं सांगा. हा, खूप प्रयत्न करूनही चांगलं शिकवूनही जर मुलगा बिघडला तर त्या मुलाच्या प्रारब्धाचा विषय म्हणून सोडून द्या, पण तुम्ही तुमच्या प्रयत्नाला कमी पडू नका. तर त्या देवराजच्या आई वडिलांनी खूप समजावून सांगितलं देवराजला, पण देवराज कोणाचं ऐकायला तयार नाही. मनमानी जगण्याची सवय त्याला लागलेली. आई वडिलांनी शेवटी वैतागून त्याचं लग्न लावून दिलं. लग्न लागलं आणि जेव्हा लग्न झालं मग तो तर अधिकच बेफाम सुटला. आता तर त्याला कोणाचंच भय नाही, भीती नाही. बायकोला तर काही किंमतच देत नाही. त्याच्या पोटी 2 मुलं जन्माला आली, पण तो त्याच्या मनाप्रमाणे जगतोय, मनाप्रमाणे वागतोय. चोरी करणं, डाका टाकणं, खोटं बोलणं, व्यसन करणं, जुगार खेळणं, ही सगळ्या वाईट गोष्टी त्याच्या जीवनामध्ये होत्या. जणू काही दुसरा तो वाल्हाच होता. आणि त्याच्याकडे एवढी संपत्ती, लोकांना लुटून लुटून एवढी संपत्ती त्याच्याकडे संग्रहित झाली की त्याच्या संपत्तीवर आता वाईट लोकांचं लक्ष. एक दिवस तो मदिरा प्राशन करून एका सरोवराच्या काठावर तसाच पडला, नशेमध्ये धुंद होऊन. तर त्याच नगरीमध्ये राहणारी वेश्या, त्या वेशेनं त्याला पाहिलंय, आणि ती वेश्या शोभावती तिचं नाव, काही सेवेकऱ्यांना पाठवून त्याला उचलून आपल्या घरी घेऊन येते.
शोभावतीनं त्याला आपल्या घरी घेऊन आली आहे. त्याची जेव्हा नशा उतरली तेव्हा ती त्याच्यासमोर नाच गाणं करायला लागली. वेशा होती ती. तो पाहतोय, अरे हे तर माझं घर नाही, मी इथे आलो, ही बाई माझ्या समोर नाचते. अप्रतिम सुंदर होती ती, सौंदर्याची खान. आणि यानं विचारलं, कोण आहेस तू? तिनं सांगितलं, मी शोभावती आहे. या नगरातले सगळे श्रीमंत लोक माझ्या सौंदर्याला भुलतात, पण देवराज एकाही श्रीमंताचा विचार न करत माझं प्रेम तुझ्यावर बसलंय. वेश्या स्त्रिया कधी खरं बोलत नाहीत, कुणाला आपलं अंतकरण त्यात देऊ शकत नाहीत, सत्यानं जगू शकत नाहीत. त्याला भुलवलं, त्याला वाटलं अरे अप्रतिम सुंदर बाई आहे, एवढी नगरातली श्रीमंत लोक हिच्यावर मरतात आणि हिचा जीव आपल्यावर. पण तिचा जीव त्याच्यावर नव्हता, त्याच्या धनावर होता. त्या वेशेनं त्याला एवढं भुलवलं, एवढं घुलवलं की तो तिथेच राहायला लागला. आता त्या शोभावतीला सोडून तो कुठेच जात नाही. लग्नाची पत्नी, लेकरं घरामध्ये आहेत, त्यांना काय आहे काय नाही, खातात का वेळेवर, का उपवाशी राहतात, याचं कसलंच त्याला भान नाही. आणि तो देवराज तिकडेच त्या वेशेसोबत तिथे राहतोय. या शोभावतीनं हळू 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 थोडं थोडं करून त्यांना आयुष्यभर लोकांची चोरी करून लुटून आणलेलं जे धन होतं ते सगळं धन तिनं हडप केलं त्याचं. आता हा कंगाल झाला, त्याच्याकडे धन नाही आता. आणि मदिरा पिऊन पिऊन शरीर सुद्धा संपलं. म्हणजे आता कुठून नवीन तो ताकदीनं बळावर कुठून धन घेऊन येईल असं आता राहिलं नाही. अंगात ताकद आहे तोपर्यंत चांगली कामं करा. एकदा का शरीराची संपत्ती संपली, आरोग्य संपलं की मग तुम्ही काहीच करू शकत नाहीत. म्हणून आपल्या हातात आहे तोपर्यंत धर्म कार्यात दान द्या. हातात आहे, शरीर साथ देते तोपर्यंत सेवा करा. जोपर्यंत तुमचं चालतंय तोपर्यंत अन्नदान करा. एकदा का बलही संपलं आणि सत्ताही संपली तर तुम्ही काहीच करू शकत नाही, फक्त तोंडाकडे पाहताल आणि दुःखी व्हाल. आणि माणसाला बऱ्याच लोकांना सवय आहे, हातचं गेलं की मग रडत बसायचं. हातातून गेलं तर मग रडत बसण्यात काय अर्थ आहे? जोपर्यंत तुमची सत्ता आणि तुमचं बल चालतंय ना तोपर्यंत चांगल्या गोष्टी करा. तर तो देवराज शरीरानं संपला. कथा लक्षपूर्वक ऐका. आता ऐका, तुम्ही म्हणाल की वेगळे वेगळे कथा आहे. हा, शिवमहापुराण मध्ये वक्ता बदलला की कथा सांगण्याची पद्धतही बदलते, भाव बदलतात. हा, कथेचा उद्देश एकच असतो की तुम्हाला नेमकं काय सांगायचं, पण कथाकाराच्या सांगण्यामध्ये फरक असतो. तर तो देवराज, त्याच्या अंगातली शक्ती संपली, बल संपलंय आणि ती शोभावती तिच्या लक्षात आला आता हा काही कामाचा नाही राहिला. आता कोणाला लुटू पण शकत नाही, याच्या अंगात ताकद राहिली नाही. हा मदिरा पिऊन संपलेला आहे आणि यानं जे आयुष्यभर धन कमावलं होतं ते सुद्धा आता मी सगळं हडप केलंय. हा आता काही कामाचा नाही, याला आता हकलून देऊ. पण हकलून कसा द्यायचा? चतुर होती ती एक दिवस म्हणते, देवराज, ए देवराज. तो म्हणतो, का ग सखी शोभावती, का? ती म्हणते, मला खरं सांग ना, तुझं किती प्रेम आहे माझ्यावर? हा प्रश्न तिनं ज्या दिवशी त्याला उचलून आणलं त्या दिवशी विचारायला पाहिजे होता. आता धन संपल्यानंतर ती विचारते त्याला की तुझं किती प्रेम आहे माझ्यावर? तो म्हणतो, काय सांगू मी तुला, तुझ्यावर माझं एवढं प्रेम आहे की मी सांगू शकत नाही. माझं प्रचंड प्रेम तुझ्यावरती आहे. ती म्हणते, असं तोंडी कोरडं नको. तो म्हटला, मी माझं मस्तक कापून देऊ का तुला? ती म्हणते, तुझं नको. तुझी एक पत्नी आहे आणि 2 मुलं आहेत, त्यांचं मस्तक कापून आण. आणि तू जर त्यांचं मस्तक कापून आणलं ना तर मी समजेन, अरे काय तुझं प्रेम आहे माझ्यावर, तुझा किती जीव आहे माझ्यावर. मूर्ख देवराज वेशेचं ऐकून मध्यरात्रीला आपल्या लेकरा बाळांची मस्तक कापण्यासाठी निघाला. दुर्बुद्धी, आयुष्यभर वाईट कर्म केलं. आता अंत काळात शेवटच्या टप्प्यात सुद्धा त्याला वाईट बुद्धी वेशीच्या सानिध्यामध्ये आहे. अंग अशक्त झालेलं होतं, पण तिला प्रेम दाखवायचं होतं की किती माझं तुझ्यावर प्रेम आहे. धारदार शस्त्र त्यानं हातात घेतलंय
लोकांना मारण्यासाठी ज्या शस्त्राचा तो वापर करत होता ना, लोकांचे गळे उतरवण्यासाठी, लोकांची हत्या करण्यासाठी ज्या शस्त्राचा वापर करत होता ना, त्याच शस्त्रानं आता तो त्याचा परिवार संपवतोय. दादा मध्यरात्रीला आलाय, टिमटिमणारा दिवा घरामध्ये लावलेला होता. त्यानं घर सोडल्यापासून त्या घराची अवकळा झालेली होती. पत्नी फक्त त्याची वाट पाहत होती. माझा पती एक ना एक दिवस माझ्याकडे नाही, पण लेकरांच्या आशेनं तरी येईल. तिला काय माहिती, तिचा पती या परिवारासाठी काळ म्हणून येणार आहे. पतिव्रता होती बिचारी, साधी बोळी होती, सज्जन होती, गरीब परिवारातली होती. तिच्या आई वडिलांचा निर्णय चुकलेला होता, पण ती स्वतःच्या प्रारब्धाला दोष देत होती, मायबापाला दोष देत नव्हती. आणि ती बिचारी स्त्री गाढ झोपेमध्ये, एक लेकरू पोटाशी, एक पाठीशी. आणि त्याच रात्री नेमकं लेकरानं झोपेत अन्न मागितलं होतं. आई 2 दिवस झाले आम्ही उपवाशी आहोत, आम्हाला खायला काहीतरी दे ना मा. मिठाचा खडा पाण्यामध्ये भिजवून तिनं लेकराच्या ओठावर फिरवला होता आणि लेकरू ओठ चाटत झोपी गेलेलं होतं. रडत रडत तीही झोपली होती. परमेश्वरा, असं काय पाप केलं मी माझ्या मागच्या जन्मामध्ये की माझा पती मला सोडून गेला. परमेश्वरा, काय पाप होतं माझं की माझ्या लेकराला मी 2 वेळेचं अन्न सुद्धा देऊ शकत नाही. खूप रडली आणि देवाला एकच म्हणत होती, देवा मला 1 वेळेचं अन्न देऊ नको, पण माझ्या लेकराच्या जेवणाची व्यवस्था कर. माझ्या पतीला तरी पाठव, त्याला तरी सद्बुद्धी घाल. झोपी गेली ती. मध्यरात्रीला देवराज आला. पत्नीवरचं प्रेम संपलेलं होतं, लेकरांवरची माया संपलेली होती. अनेक लोकांचं हत्या केलेलं ते शस्त्र हातामध्ये होतं, त्यानं त्याला धार लावलेली होती. चोर पावलानं, पावलांचा आवाज होऊ नये अशा हिशोबात तो दारामध्ये आला. घराला दरवाजा सुद्धा राहिलेला नव्हता. एकट्या स्त्रीनं कसं जगायचं असतं माझ्या ताईंनो. ज्या घरामध्ये करता पुरुष नाही, त्या स्त्रीचं जीवन फार कठीण असतं बरं. कित्येकांच्या वाईट नजरा त्या घराच्या उंबरठ्यावर पडतात, हे मी तुम्हाला या व्यासपीठावरून सांगू शकत नाही. अवघड असतं एकट्या स्त्रीचं जीवन. ती फक्त वाट पाहत होती. आला तो छोटासा मंद दिवा होता. त्या मंद दिव्याच्या प्रकाशामध्ये त्यानं पाहिलंय, माझी पत्नी झोपलेली, माझी 2 लेकरं झोपलेली आहेत. माया नाही फुटली त्याला, दया नाही आली. त्यानं ते शस्त्र घेतलं माझ्या ताईंनो. ज्याच्या नावाचं कुंकू जिनं कपाळावर लावलंय, ज्याच्या नावाचं मंगळसूत्र जिनं गळ्यामध्ये घातलंय, ज्याच्या नावाचं जोडवं पायामध्ये सरकवलंय, आणि उठल्यापासून झोपेपर्यंत जी देवाला एकच प्रार्थना करते, माझा पती देवा एकदा घरी पाठव, अशी जी प्रार्थना ज्याच्यासाठी करते. एवढंच नाही देवा, तो घरी तर येईल, त्याला पाठवच, पण तो जिथं असेल तिथं त्याला सुखी ठेव. पतिव्रता नारीचं लक्षण काय म्हणते, देवा माझा पती जिथे असेल ना तिथे त्याला सुखी ठेव, फक्त त्याला घरी येण्याची बुद्धी घाल. त्याच त्याच्या पतिव्रता पत्नीवर त्यानं त्या धारदार शस्त्राचा असा वार केला की त्याला आई सुद्धा म्हणता आलं नाही. सपकन गळ्यावर वार केला, मस्तक धडा वेगळं झालं. तोच वार, ते शस्त्र उचललं, 2 वार लेकराच्या गळ्यावर केले आणि मस्तक घेऊन पळत सुटला. तो देवराज पळत निघाला. शोभावती, 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 मी आलोय, माझ्या 2 लेकराची, माझ्या पत्नीचं मस्तक घेऊन आलोय. त्या मस्तकावरचं कुंकू त्या शोभावतीनं पाहिलंय, चेहऱ्यावरचं हसू पाहिलंय. तुटलेलं मस्तकही काहीतरी पुटपुटत होतं. तिला जाणवलं की ही त्याचं नाव घेते, देवराज देवराज म्हणते. ते शोभावती तुटलेली मस्तक पाहून आणि त्याचं अंग रक्तबंबाळ झालेलं पाहून घाबरली, भयभीत झाली. ती मागे सरकली, त्याला म्हटले, ए मूर्खा, हो मागे. तो म्हणतो, मला मूर्ख का म्हणते तू, आणि मला मागे सरकायला का सांगते? तू तर मला सांगितलं ना तुझ्या पत्नीची मस्तक घेऊन ये, लेकरा बाळांचं मस्तक घेऊन ये. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी मी घेऊन आलोय. आता ती शोभावती म्हणते, देवराज तुझी बुद्धी सुद्धा भ्रष्ट झाली, तुझी संपत्ती संपली आहे, तुझी बुद्धी भ्रष्ट झाली, तुझा पाप भयंकर झालेलं आहे. ऐक देवराज, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे दाखवण्यासाठी माझ्या सांगण्यावर
जिनं तुझ्यासोबत 7 फेरे घेतले, जिनं तुझ्या नावचं कुंकू कपाळावर लावलं, जिनं तुझ्यासाठी माहेर सोडलं, स्वतःच्या जीवाचं वाळण केलं, ती तुझी पत्नी, तिचं मस्तक कापलंस तू घेऊन आलास. अरे लग्न झालेल्या पत्नीचं मस्तक तू जर माझ्यासाठी कापलं, उद्या माझ्यापेक्षा जर एखादी सुंदर स्त्री तुला भेटली तर तू माझंही मस्तक कापून तिच्याकडे घेऊन जाशील. म्हणून आता मी तुला माझ्याजवळ ठेवत नाही. आता तू माझ्याजवळ राहायचं नाही, तुझं प्रेम माझ्यावर नाही, आल्या रस्त्यानं वापस जा. हकलून दिला. वाईट कर्म करणाऱ्या लोकांच्या जीवनात किती वाईट घडतं पहा. एक तर त्याची संपत्ती संपली, त्याचं शरीर संपलं, म्हणजे अंगातली ताकद गेली. काही कसं त्याच्या परिवारानं याही अवस्थेमध्ये त्याला सांभाळलं असतं. कारण आपला परिवार आपल्याला कधीच टाकून देत नाही. माझ्या दादांनो, किती चुका करा, किती पाप करा, किती काही करा, कधीच आपला परिवार आपल्याला टाकून देत नाही, आपल्याला वाऱ्यावर सोडत नाही. हा, समाज आपल्याला नाही स्वीकारणार, पण आपल्या रक्तमासाची माणसं आपल्याला वाऱ्यावर सोडू शकत नाहीत. परिवारानं त्याला याही अवस्थेमध्ये सांभाळलं असतं. म्हटले असते आपण चटणी सोबत भाकरी टोचून खाऊ, भाकरी सोबत चटणी लावून खाऊ, आहे तसं जगू, आपल्याला नकोय संपत्ती पण आपण एकत्र राहू. त्याची बायको बोलली असते, त्याची लेकरं म्हटली असते, बाबा काळजी करू नका. पण या वेड्यानं, या पाप्यानं परिवार सुद्धा संपवला. कोणीच नाही राहिलं आता परिवारामध्ये. भटकण्या पलीकडे त्याच्या जीवनात आता दुसरं काहीच नाही. देवराजला खूप पश्चाताप होतोय, खूप वाईट वाटतंय त्याला त्याची चूक लक्षात येते. मी काय चुकलोय, मी माझ्या जीवनामध्ये किती मोठं पाप केलं. लोकांना मारता मारता मी तर माझ्या परिवारालाच मारून टाकलं. आता कोण आहे या जगामध्ये मला. तो देवराज नदीच्या काठावर फिरू लागला, गावागावामध्ये फिरू लागला. आता धन संपलंय, सगळं संपलं, आशा संपल्या. एका गावामध्ये शिवमहापुराण कथा चालू होती. भुकेसाठी तडफडायला लागला. एका गावामध्ये शिवमहापुराण कथा चालू, आणि शिव मंदिरामध्ये ती कथा चालू असताना तो तिथे गेला. कथा ऐकायला बसला. कथाकार महाराज सुंदर कथा सांगत होते, पण कथा ऐकण्यात मन कुठे लागते. पोटात जर भूक असेल तर कथेत मन लागेल काय? नाही, कथेत त्याचं मन लागेना. उठला, कुठे काही खायला मिळतंय का ते पाहत होता. तर शिव मंदिरामध्ये भगवान शंकराच्या शिवलिंगाच्या आजूबाजूला काही प्रसाद, पेढे, केळी, फळं ठेवलेले होते. तर ते प्रसाद खाण्यासाठी हे तरी खाऊ आणि आपण थोडंसं शांत राहू, म्हणजे आपलं पोट शांत होईल. प्रसादाची चोरी करायला गेला तर लोकांनी पाहिलं, चोर 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 म्हणून असा मारला, तर तिथेच त्याचा मृत्यू झाला. मेला तर खरा, पण कथा ऐकली त्यानं, सहज ऐकली, म्हणजे अट्टहासन ऐकली होती का नाही, चुकून ऐकलं. कथा ऐकली, समोर शिवलिंगाचं दर्शन झालं, भगवंताचा प्रसाद घेतला. 3 योग त्याच्या जीवनात काय असेल, पूर्व पुण्य म्हणा किंवा कसे तरी घडले. कथा ऐकल्यामुळे पाप संपलंय. मी सुरुवातच सांगितली होती तुम्हाला, भगवंताचं नामस्मरण आणि त्याची कथा यानं आपलं पाप संपून जातंय. आणि पाप संपलं की आपल्या जीवनातला त्रास कमी होतो. आपल्याला त्रास कशामुळे होतो, तर ही त्रास म्हणजे आपल्या पापाची फळं आहेत, तर हा त्रास कमी होतो. तर त्यानं कथा ऐकल्यामुळे त्याचं पाप संपलं. भगवंताचं दर्शन म्हणजे डोळ्यानं देव पाहिला, मुखामध्ये प्रसाद गेला. तर यमदूत येण्याऐवजी त्याला घेण्यासाठी शिवदूत आले, आणि शिवदूत त्या देवराजला घेऊन थेट कैलासाला निघाले. यमदूत म्हणतात, त्यानं कुठेच पुण्य केलेलं नाही आणि तुम्ही खुशाल याला कैलासामध्ये घेऊन निघालात. तर शिवदूतांनी सांगितलं, शेवटच्या टप्प्यामध्ये याच्याकडनं भगवंताचं काही क्षण नामस्मरण घडलंय. यानं चुकून भगवंताची कथा ऐकली, देवाचा प्रसाद यानं तोंडानं खाल्लाय, आणि याला भगवंताचं शिवलिंगाचं दर्शन झालंय. शिवलिंगाचं दर्शन तर झालंय, पण जी लोक याला मारत होती ती सुद्धा शिव 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 म्हणत होती. अरे काय करतो, चोरी करतो मंदिरामध्ये असं म्हणून शिव शिव म्हणून त्याला मारत होते. त्याच्या कानावर शिव शिव शब्दाचा ध्वनी पडला. म्हणून याला घेण्यासाठी आम्ही शिवदूत आलेलो आहोत. त्याला शिवलोकी घेऊन गेले आणि त्याचं कोटी कल्याण झालं. पाप तर संपलं, पण त्याचा उद्धार झाला. ही कशाचा प्रभाव आहे,
तर शिव महापुराण कथेचा प्रभाव आहे. उमापती महादेव की हर हर. जर माझे भोलेनाथ ही शिव महापुराण कथा एवढ्या पापी माणसाचा उद्धार करते तर आपला उद्धार का करणार नाही. म्हणून श्रद्धेनं आपण ही शिव महापुराण कथा श्रवण करावी. अगदी शिव महापुराण कथा या कथेचं महात्म्यामध्ये ही कथा येते. पुढची एका स्त्रीची कथा आहे, पण ते आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहू. एक सांगायचं असतं तुम्हाला की शिव महापुराण कथा श्रद्धेय पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या श्रीमुखातून ऐकलेला आहे. शिव महापुराण कथा आरोग्य असेल किंवा परिवार असेल या संदर्भातल्या कुठल्याही अडचणी असतील ना तर ते अडचणी संपवण्याचं काम करते. आज महाराजांच्या मुखातून ऐकलेली एक गोष्ट तुम्हाला सांगते. बऱ्याच लोकांना रात्रीच्या वेळेत झोप येत नाही. मग अशी लोक गोळ्या खातात, झोप येत नाही, परेशान होतात. आणि झोप न लागल्यामुळे किंवा झोप कमी झाल्यामुळे माणसाचं आयुष्य कमी होतं. माणसाचं आयुष्य कशावर अवलंबून आहे? जेवढी छान झोप होईल, चांगली झोप होईल, तेवढा माणूस फ्रेश राहतो, खाल्लेलं अन्न पचन होतं. तर झोप जर झाली नाही तर अन्नही पचत नाही आणि आयुष्य कमी होतं. माणूस चिडचिडपणा करतो, अनेक आजार लागतात. तर गोळ्या खाऊनही जर झोप येत नसेल तर श्रद्धेय मिश्राजींनी सांगितलेलं आहे की तुम्हाला झोप जर येत नसेल तर एक काम करा. झोपायच्या वेळेला हातावर पाणी घ्या. एक चमचाभर, देवपूजेचा जो चमचा असतो किंवा आपला जेवणाचा जो चमचा असतो त्या चमचाभर पाणी घ्या तळ हातावरती. आणि भगवान शंकराच्या 5 मुली आहेत, तर त्या 5 मुलींचं नाव घ्या. हातावर पाणी घ्या. पहिलं नाव अगोदर ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा नमः शिवाय, तुम्हाला जे सोपं वाटतंय ते त्या मंत्राचा उच्चार करा अगोदर. आणि तो उच्चार केल्यानंतर हातावरती पाणी घेऊन जया ते पाणी पिऊन घ्या. असं परत पुन्हा पाणी घ्या. नंतर विषहरा, भगवान शंकराचं ध्यान करा, पाणी पिऊन घ्या, त्याला आचमन म्हणतात. परत तिसऱ्यांदा पाणी घ्या चमचाभर. श्यामली बारी असं नाम घ्या भगवान शंकराच्या मुलीचं. शंकराचं ध्यान करा, पाणी पिऊन घ्या. चौथ्यांदा दाऊतली, हातावर पाणी घ्या, त्याचं आचमन करा. आणि देव नावाची मुलगी, 5व्यांदा पाणी घ्या, देव नाम घ्या आणि पिऊन घ्या. म्हणजे भगवान शंकराच्या 5 मुलींचं नामस्मरण करून जर आपण आचमन केलं, जया, विषहरा, श्यामलीबारी, दौतली आणि देव, असं जर 5 मुलींचं नामस्मरण करून पाणी घेतलं आणि काही क्षण नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय एक तर म्हणजे तोंडानं उच्चार करत तुम्हाला झोप येईल. 7 दिवस जर अशा पद्धतीने तुम्ही हे प्रयोग केले तर पंडितजी सांगतात की तुम्हाला जो झोपेचा त्रास आहे ना तो तुमचा कमी होईल. सारं जग त्यांनी जे सांगतायत त्या गोष्टीला फॉलो करतात. तर त्यांच्याच श्रीमुखातून श्रवण केलेल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. झोपेचा त्रास ज्यांना असेल त्यांनी भगवान शंकराच्या 5 मुलींचं नाव घेऊन 5 वेळा आचमन करायचं. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय असं नामस्मरण करत झोपण्याचा प्रयत्न करायचा. 7 दिवस जर हा प्रयोग केला तर नक्कीच झोपेचा जो त्रास आहे तुम्हाला त्या अडचणीतून तुम्ही बाहेर याल. उमापती महादेव की जय. कोणी म्हणाल ताई गोळी खाऊनही झोप येत नाही असं नाव घेतलं ना झोप येईल का? एक मला सांगा, एखाद्या व्यक्तीचं तुमचं काही जमत नाही, त्याचं नाव ऐकल्यावर झोप उडून जाते की नाही? एखाद्या बाईसोबत तुमचं भांडण आहे, तिचं नाव ऐकल्यानंतर आपलं डोकं एकदम हे होतं, झोप उडते की नाही? एखाद्याच्या नावानं जर झोप उडते तर देवाच्या नावानं झोप काय येणार नाही तुम्हाला? बोलणं समजतंय ना माझं? एखाद्याचं जर नाव ऐकल्यावर झोप उडून जाते तर भगवान परमात्माच्या नावावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून नामस्मरण करून जर आपण, भगवंतावर तर आपली श्रद्धा आहे, का झोप येणार नाही आपल्याला? असंही इतरही गोष्टी इतरही क्षेत्रामध्ये सांगितलं जातं की भगवंताचं नामस्मरण करत राहा.
संध्याकाळच्या वेळेला जर झोप येत नसेल तर नामस्मरण करत करत जप करत 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 जर आपण झोपण्याचा प्रयत्न केला तर खरंच झोप येऊन जाते आपल्याला. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा सांगितलंय झोपताना एक जपाची माळ जपा. बरीच म्हातारी माणसं जपमाळ जपून झोपतात, झोप येते त्यांना. कशाचा प्रभाव येतो? त्या नामस्मरणाचा प्रभाव आहे. आणि उद्यापासनं तुम्हाला भगवान शंकराचं पूजन कसं करावं तसं तर आपण महाराजांच्या श्रीमुखातून ऐकतच आहात, पण आणखी चांगल्या पद्धतीनं किंवा तेच आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण काही वयस्कर माणसं आहेत, त्यांना सगळे शब्द कळत नाहीत किंवा काही वेळा लक्षात येत नाही. तर पूजन कसं करावं, शिवमहापुराणमधील पुढच्या कथा त्याही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. चांगल्या पद्धतीनं या शिवकथेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा. 12 ज्योतिर्लिंगाची प्रतिकात्मक येथे स्थापना झालेली आहे किंवा तशी प्रतिकृती उभी केलेली आहे. तर त्या तुमच्या जीवनामध्ये त्या ज्योतिर्लिंगाची महापूजा. आता लक्षात घ्या, तिथे पूजा करण्यासाठी काही विद्वान लोकही आहेत, काही टीमही आहे तिथे. भगवान विश्वनाथ असेल, रामेश्वरम असेल, कृष्णेश्वर असेल, भीमाशंकर असेल, तर भगवान शंकराच्या तिथल्या पूजेमध्ये जे मंत्र उच्चार बोलल्या जाणार आहेत तेच मंत्र उच्चार इथं पण बोलल्या जाणार आहेत त्या देवाचा संकल्प करून. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला काशी विश्वनाथाची जर पूजा करायची असेल तर त्याच देवाच्या नावाचा संकल्प करून किंवा त्या देवाचं स्मरण करून इथे पूजा केली जाणार आहे. म्हणजे इथे केलेली पूजा तिथे जाऊन पोहोचणार आहे. म्हणून या संधीचा फायदा घ्या. सुचिरभूत होऊन शुद्धतेनं ह्या पूजनामध्ये सगळेजण सहभागी व्हा. आणि त्याची जी काही दान दक्षिणा असेल, कारण पूजा ही फुकट करून घेऊ नये. कुठेतरी आपल्या कष्टाचे पैसे सेवा कार्यात लागले पाहिजेत. श्रद्धेय पंडित प्रदीपजी मिश्राजी महाराज असं सांगतात, शिवलिंगाचं पूजा करायला गेला तर पाणी सुद्धा घरून घेऊन जा. फुकटचं पाणी मंदिरातलं घालू नका देवाला. मग इथे तर तुम्ही ब्राह्मण देवताच्या हस्ते इथे पूजा करणार आहात, तर तुम्हाला काय जी ठरलेली फीस असेल किंवा दक्षिणा असेल तर आपल्या कष्टाचे पैसे ते दक्षिणा म्हणून जमा करून तुम्ही पूजा पाठामध्ये सहभागी व्हा. तुमच्या जीवनामध्ये इथे कसाना 12 ज्योतिर्लिंगाचा अभिषेक पूजा तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये घडावी आणि तुम्हाला पुण्यफल प्राप्त व्हावं. तुमच्या जीवनातल्या अडचणी संपून जाव्यात, तुमचं जीवन सुखी व्हावं, समृद्ध व्हावं. माझ्या भोलेनाथानं तुम्हाला एवढं भरभरून द्यावं, पण त्यानं भरभरून देण्यासाठी तुम्ही मोकळ्या मनानं त्याच्या कथेमध्ये आणि त्याच्या सेवेमध्ये सहभागी व्हा. एवढी सगळ्यांना विनंती आहे. आता याच्यानंतर आरती होईल. आरतीसाठी तयारी करून घ्या. झाके पण आहे. हां लक्षात. 1-2 मिनिटं सगळ्यांनी खाली बसायचे, मध्येच कोणी उठू नका. झाकी दर्शन होईल आणि नंतर आरती होईल. झाकी दाखवेपर्यंत आरतीची तयारी करून घ्या.